नमस्कार मैत्रिणी, इथे मी 4 ते 4 ठिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरू करू। तर अगोदर आपण अशा 2 ठिपक्यांना असा गोल करून घेऊ, काढून घेऊ। आता आपण जुडा काढून घेऊ आणि याला जोडून घेऊ। आपण या जुड्यापासून या ठिपक्याला रेष ओढून घेऊ आणि इकडे पण अशी रेष ओढून घेऊ। आता आपण या ठिपक्यांना अशी जोडून घेऊ आणि इकडे या ठिपक्यांना अशी जोडून घेऊ। आता आपण इथे गळा काढून घेऊ। तर या ठिपक्याला घेऊन आपण इथे गळा काढणार आहोत। तर अशा प्रकारे आपण गळा काढून घ्यायचा आहे। याला थोडासा व्यवस्थित आकार देऊन घेऊ। आता आपण या ठिपक्याला जोडून घेऊ आणि तिरपी रेष अशी ओढून घेऊ आणि या रेषेच्या थोडंसं खाली अशी रेष आणखी एक ओढून घेऊ। आता आपण या ठिपक्याला घेऊन अशी सरळ रेष ओढून घेऊ, इकडे एक रेष ओढून घेऊ। आता आपण तळहात काढून घेऊ। इथे आपण दिवा काढून घेऊ। याला आपण आणखी एक रेष ओढून घेऊ। आता आपण ही जी रेष ओढली आहे, आपण या रेषेपासून या ठिपक्याला घेऊन अशी तिरपी रेषा काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आणि आता आपण ह्याच रेषेला घेऊन अशी तिरपी रेषा ओढून घेणार आहोत। आता आपण याला गोल गोल करत जोडून घेऊ। आता आपण हा पदर खालीपर्यंत आणणार आहोत सरळ रेषेत, इकडून पण आता असं जोडून घेऊ। आता ही रेष आपण पुसून घेणार आहोत। आता आपण या ठिपक्याला घेऊन अशी इथपर्यंत अशी रेष ओढून घेऊ अशा प्रकारे आणि आणखी यालाच घेऊन अशी थोडीशी तिरपी रेष ओढून घेऊ। आता इथून आपण अशी रेष ओढून घ्यायची आहे आणि इकडे जोडून। आता आपण या ठिपक्याला घेऊन असा गोल काढून घेऊ। आणि अशा प्रकारे आपण पाकळ्या काढून घेऊ। यात आपण गुलाबी रंग भरणार आहोत। आपण हिरवा रंग भरून घेऊ। इथे आपण पिवळ्या रंगाची रेष ओढून घेऊ। केसांना काळा रंग देऊन घेऊ। स्किन कलर तयार करण्यासाठी इथे मी ऑरेंज घेतला आहे, थोडासा येलो आणि थोडासा पिंक कलर घेतला आहे। प्रमाणात आपल्याला
व्हाईट घ्यायचा आहे. आता याला मिक्स करून घेऊ. आता आपण यात भरून घेऊ. ब्लाऊजला लाल रंग देऊन घेऊ. इथे आपण पिवळा रंग देऊन घेऊ. ऑरेंज रंगाची अशी रेष ओढून घेऊ बाजूने. पदराला आपण पिवळा रंग देऊन घेऊ. इथे आपण हिरवा रंग देऊन घेऊ लेसला. इथे आपण पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवून ब्लाऊजवर. याला बोटाने असं करून घेऊ. हिरवा रंग देऊ. इथे पिवळा रंग देऊ. आता इथे आपण लाल रंग भरून घेऊ. इथे आपण पिवळा रंग भरून घेऊ. थोडा काळा आणि थोडा लाल घेऊन मिक्स करून घेऊ आणि याला अशा रेषा ओढून घेऊ. यावरती आपण पिवळ्या ठिपके ठेवून घेऊ. याला बोटाने असं दाबून घेऊ.
आता आपण अशी लांब वेणी काढून घेणार आहोत. वेणीत आपण काळा रंग भरून घेऊ. आपण आता इथे गजरा काढून घेऊ. त्यासाठी मी इथे पांढरे ठिपके ठेवून घेते. इथे मध्ये एक पिवळा ठिपका ठेवून घेते. यात गुलाबी रंग भरते. याला अशा पिवळे ठिपके ठेवून घेऊ बाजूने, बारीक बारीक. काडीने फुलाचा आकार देऊन घेऊ. यात आपण पांढरे ठिपके ठेवून घेऊ वेलीच्या अशा मध्ये. याला आपण फुलाचा आकार देऊन घेऊ. यात आपण गुलाबी रंग देऊन घेऊ. इथे आपण बांगड्या काढून घेऊ. पांढरे ठिपके ठेवून घेऊ बारीक बारीक. मेहंदी लावून घेऊ. इथे हातावर मेहंदी काढून घेऊ. इथे मी दिव्याला निळा रंग देऊन घेते. थोडासा लाल ठेवून घेऊ दिव्याला. तर ही आपली 4 ते 4 ठिपक्यांची सुंदरशी लेडी रांगोळी तयार झाली. रांगोळी अगदी सोपी आहे, तुम्ही बघितलीच, आणि दिसायला अतिशय सुंदर आहे, खूप सुरेख आहे. त्यामुळे तोपर्यंत धन्यवाद.